बनवून घेतलेली आणि याच्या बदल्यात या मजुरांनी ऊस तोडणीचं काम करायचं. नवरा बायकोची एक जोडी म्हणजे कोयता. असे कित्येक कोयते दिवस रात्र राब राब राबत असतात. विशेष म्हणजे कष्टाच्या आणि घामाच्या या कामात स्त्री पुरुष, लहान मोठे असे वर्गीकरणच नाही. या मजुरांच्या आरोग्याची, पिण्याच्या पाण्याची, राहण्याची देखील शाश्वती या कामात नाही. सुरक्षितता तर वाऱ्यावरच आहे. कामाचे किती तास हे तर न विचारलेलंच बरं. आपल्या पोटच्या गोळ्याला सोबत घेऊन उसाच्या फडात राबणाऱ्या या कोयत्याच्या पाल्यांचं शिक्षण, त्यांचे भविष्य हे आजही अंधारातच आहे. पहाटे 3 वाजता मजुरांनी कोयता हातात घ्यायचा, घरातील स्त्रीनं भाकरी थापायची आणि बैलजोडी बैलगाडीला झुपत उसाच्या फडाकडे निघायचं. फडात गेल्यावर आपल्या चिमुकल्यांना बैलगाडीच्या अथवा उसाच्याच मोळीची झोळी करून त्या झोळीत टाकायचं आणि ऊस तोडणीला सुरुवात करायची. तोडणी करता करता त्या उसाची मुळी बांधायची, ती बैलगाडी टाकायची आणि गाड्यांचा हा ताफा घेऊन कारखान्याच्या दिशेनं निघायचं. आर्थिक अडचण, कौटुंबिक अडचण या डोळ्यासमोर उभ्या असतात. त्यामुळे काही काळ हातात कोयता घेऊन या प्रश्नांची उत्तरं मिळतील या अपेक्षेने हा मजूर राबत आहे. मात्र आजही त्यांचे हे प्रश्न अनुत्तरितच आहेत. थंडी वाऱ्यात, उन्हातान्हात अनवाणी पायी हे मजूर राबत असतात. आयुष्यात पडलेले उन्हाचे चटके सोसून जगावं लागतं. पोटाची आग विझवण्यासाठी, टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी जीवनाशी संघर्ष करत जगावं लागतं. घशाला पडलेली कोरड घालण्यासाठी दूरवरून पाणी आणावं लागतं. आयुष्य मळलं जातं, भाकरीसारखं जाळावर भाजलं जातं. भविष्यात तरी सुख मिळेल या आशेपोटी या मजुरांना जगावं लागतं. हा ऊसतोड मजूर नाईलाजास्तव ऊसतोडीचं काम करतो, कारण हा परिस्थितीनं पिचलेला असतो. हा मजूर जेवढे कष्ट करतो याचे मोल मात्र त्याला जितके पाहिजे तेवढे मिळत नाही. म्हणूनच फायदा तोट्याचा हा व्यवहार इथे कायम घाट्याचा असतो.